Hello friends, I am Jayant Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Tingle. Today we are going to learn the 4.2 section To Serve with Love, which is written by E.R. Braithwaite. मित्रांनो, ही कथा आहे स्वतः लेखक E.R. ब्रेथवेट यांची. कृष्णवर्णीय असताना लेखकाला समाजात कसा त्रास सहन करावा लागला याची ही कथा आहे. मित्रांनो, इंजिनियर असल्यावर त्यांना कुठेही जॉब मिळाला नाही, तेव्हा शेवटी एक शिक्षक म्हणून त्यांनी एक नोकरी स्वीकारली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणला व त्यांना माणुसकीचे धडे दिले. असा हा इंटरेस्टिंग असा लेसन आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, आपल्या सोयीसाठी आपण या लेसनचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 विभागात विभागणी केलेली आहे. आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूया टू सर्व विथ लव. सर्वप्रथम मित्रांनो, आपण रायटर व लेसन या दोघांचंही बॅकग्राऊंड बघूया. सर्वप्रथम रायटरचं आपण बॅकग्राऊंड बघूया. रायटरचं पूर्ण नाव आहे युस्टास एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट. यांचा जन्म 1912ला झाला आणि त्यांची डेथ 2016ला झाली. Known as E.R. Braithwaite was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher and diplomat. त्यांना E.R. ब्रेथवेट म्हणून ओळखले जाते की ज्यांचा जन्म गुयानीजला झाला व ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर आणि डिप्लोमॅट म्हणून त्यांची ओळख आहे. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. त्यांनी सामाजिक परिस्थितीवर त्यांच्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत. इथं ब्लॅक पीपल एक शब्द दिलेला आहे. कृष्णवर्णीय लोकांविरुद्ध होणाऱ्या रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, वंशभेदाविरुद्ध त्यांनी स्टोरीज लिहिल्या, त्याच्याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल टू सर्व विथ लव. ते टू सर्व विथ लव या ऑटोबायोग्राफिकल नॉवेलचे लेखक आहेत की त्यांच्या अनेक नॉवेलपैकी ती एक प्रसिद्ध नॉवेल आहे. ही नॉवेल 1959ला पब्लिश झालेली होती. नेक्स्ट, ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमॉयर अँड ट्रीटाइज अबाउट रेसिझम. त्यांनी त्यांच्या आफ्रिका टूरवर अ काइंड ऑफ होमकमिंग हे पुस्तक लिहिले. लंडनमध्ये सेटिंग असलेली अ चॉईस ऑफ स्ट्रॉज आणि जीवनचरित्रपर, मेमॉयर म्हणजे जीवनचरित्रपर, व रेसिझम म्हणजे काय, वंशवादावर, वंशभेदावर त्यांनी रिलक्टंट नेबर्स हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. ब्रेथवेट यांची अनेक रायटिंग प्रीमियरली म्हणजे काय, मुख्यत्वे सुशिक्षित ब्लॅक लोक म्हणजे जे कृष्णवर्णीय लोक आहे, जे एज्युकेटेड आहे, यांना येणाऱ्या डिफिकल्टीजवर आहेत. एक ब्लॅक सोशल वर्कर, एक ब्लॅक टीचर आणि एक साधासुधा माणूस असल्यावरही त्यांना इनह्युमन सर्कमस्टन्सेस याला फेस करावं लागलं. इनह्युमन सर्कमस्टन्सेस म्हणजे अमानवीय परिस्थितीला त्यांना फेस करावं लागलं. नेक्स्ट, टू सर्व विथ लव इज ॲन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. टू सर्व विथ लव ही एक ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. मित्रांनो, आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये, टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये ऑटोबायोग्राफिकल नॉवेल हा प्रकार बघितलेला आहे. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे आत्मचरित्रपर
नॉवेल होय. स्वतःच्या जीवनावर लेखक कथा लिहित असतो. नेक्स्ट, द नॅरेटर इज ॲन इंजिनियर, बट टू मेक both ends meet, he accepts the job of a teacher in a rough London East End school. नॅरेटर हा एक इंजिनियर आहे. नॅरेटर म्हणजे लेखक. परंतु त्यांनी दोघंही कामे व्यवस्थित सांभाळली. दोघंही कामे म्हणजे कोणती? इंजिनियर व टीचरची कामे त्यांनी व्यवस्थित सांभाळली. ब्रेथवेट यांनी लंडन ईस्ट एंड स्कूलला शिक्षकाची नोकरी केली. नेक्स्ट, द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. पण ही स्कूल, ही जी शाळा होती ती फुल ऑफ ट्रबल मेकर होती. त्रासदायक अशी शाळा होती. का? तर ह्या शाळेत इतर शाळांमधून रिजेक्ट झालेले विद्यार्थी होते. ज्या शाळांनी नाकारलेलं आहे, इतर शाळांनी नाकारलेले आहे, अशा विद्यार्थ्यांचा या शाळांमध्ये भरणा होता किंवा ते तिथं शिक्षण घेत होते. ते विद्यार्थी त्रासदायक होते. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट्स, बट लॅटर हिज काम डेमिनर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. सुरुवातीला नॅरेटर हा रेडिक्युल्ड आणि बुलीड झाला. म्हणजे काय की विद्यार्थ्यांकडून त्याला त्रास झाला, ते त्याच्यावर हसत होते, त्याला चिडवित होते. इथे रेडिक्युल्ड हा शब्द आलेला आहे म्हणजे हसणे, आणि बुलीड म्हणजे त्रास देणे. परंतु त्याच्या शांत डिमिनर, तिथे एक शब्द आलेला आहे डिमिनर म्हणजे वर्तणूक, वागणूक. ब्रेथवेटच्या शांत वागणूक आणि विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याच्या त्याच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या इच्छेने विद्यार्थ्यांच्या मनात त्याच्याबद्दल ग्रॅज्युअली आदर निर्माण झाला. अशा प्रकारे आपण लेखकाची माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, रायटरच्या इंट्रोडक्शननंतर खाली कॅरेक्टर्स हा भाग दिलेला आहे. इथं 2 कॅरेक्टर्स दिलेले आहेत, मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स. मेजर कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र, मायनर कॅरेक्टर्स म्हणजे दुय्यम पात्र. आपण पहिल्यांदा मेजर कॅरेक्टरची नावे बघूया. फर्स्ट, रिकी ब्रेथवेट, की जो स्वतः लेखक आहे, नॅरेटर आहे. गिलियन ब्लँकार्ड, मिसेस डेल इव्हन्स, डेनहॅम, पमेला डेअर, मिस्टर फ्लोरियन. मिस्टर फ्लोरियन या शाळेचे मुख्याध्यापक आहे, हेडमास्टर आहेत. आता आपण मायनर कॅरेक्टर्स बघूयात. फर्स्ट, बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्रेंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मॉइरा जोसेफ, पाल्मर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सील्स, जेस बेलमॉन्ट, बकली, जोशी डाउज, पॅट्रिक फर्नमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेज, बार्बरा पेग, पॉटर, सॅपियानो आणि शेवटचे कॅरेक्टर थिओ वॅटसन. ही सर्व मायनर कॅरेक्टर्स आहेत. मित्रांनो, आपण आता 179 या पेजवर आलेलो आहेत. इथं समरी ऑफ द नॉवेल दिलेली आहे. इथं नॉवेलची समरी दिलेली आहे, थोडक्यात माहिती दिलेली आहे, त्या स्टोरीबद्दल संक्षिप्त माहिती दिलेली आहे. फर्स्ट लाईन, टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ fiction based on the life of the author E.R. Braithwaite. टू सर्व विथ लव हे लेखक E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित फिक्शन बेस्ड कथा आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज ॲन इंजिनियर इन ॲन ऑइल रिफायनरी. या नॉवेलमध्ये E.R. ब्रेथवेट हे मुख्य कॅरेक्टर आहे, मुख्य पात्र आहे, की जे ऑइल रिफायनरी ऑइल शुद्ध करण्याच्या कारखान्यात इंजिनियर आहेत. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. त्याने रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये
महायुद्धाच्या वेळेस देशासाठी सेवासुद्धा केलेली होती. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. खरा संघर्ष लेखकाचा महायुद्ध संपल्यानंतर सुरू झालेला होता. लेखकाला एक ब्लॅक म्हणून एम्प्लॉयमेंटसुद्धा मिळत नव्हता, एक रोजगारसुद्धा मिळत नव्हता, नोकरीसुद्धा मिळू शकत नव्हती. कारण का? तो रंगाने ब्लॅक आहे म्हणून. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी शिक्षक पदासाठी अर्ज केला. ॲज अ लास्ट रिसॉर्ट अशी एक फ्रेज आलेली आहे, त्याचा अर्थ काय? शेवटचा उपाय. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आश्चर्यकारकरित्या त्यांना लंडन ईस्ट एंडच्या ग्रीनस्लेड स्कूल नावाच्या शाळेत, जिथं त्यांनी अर्ज केलेला होता, तो अर्ज स्वीकारला गेला व त्यांना जॉब मिळाला. आणि शाळेत सिनियर क्लासेसच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांना जॉब मिळालेला होता. म्हणजे मोठ्या वर्गातील मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांना जॉब मिळालेला होता. आता नेक्स्ट पॅसेज. व्हाईल रीडिंग द नॉवेल we have to understand that the time period in which the story takes place is very important. ही नॉवेल वाचताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे की या स्टोरीत जी वेळ वर्णन केलेली आहे ती महत्त्वाची आहे. मित्रांनो, हिस्ट्री ऑफ नॉवेल या भागात एलिमेंट्स ऑफ नॉवेलमध्ये आपण सेटिंग या घटकात टाईम हा भाग बघितलेला आहे. म्हणजे काय? की ज्या वेळेची कथा असेल त्या वेळेचं किंवा त्या परिस्थितीचं तिथं वर्णन केलं जात असते. नेक्स्ट. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स इन द ब्रॅकेट RAF, द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. जरी ब्रेथवेट यांनी रॉयल एअरफोर्समध्ये काम करून ब्रिटन या देशाची देशभक्त म्हणून काम केलेलं होतं, कारण ब्रेथवेट हे स्वतः ब्रिटिश होते आणि त्यांनी त्यांच्या देशासाठी रॉयल एअरफोर्समध्ये काम करून देशासाठी ते झुंजले होते किंवा लढले होते. तरी ब्रिटनमधील लोक त्यांना त्यांच्यातील माणूस म्हणून घेत नव्हते किंवा ते त्यांच्यातले आहे असे ते मानत नव्हते. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. हा अनुभव ब्रेथवेटसाठी त्यांच्यासाठी बिटर, कडू होता. हा इंग्लिश म्हणजे इंग्लिश लोक व कॉलोनियलिझम बद्दलचा आलेला कडू अनुभव होता. त्याचबरोबर जे व्हाईट स्टुडंट्स होते, जे गोरे विद्यार्थी होते, त्यांच्याबद्दलही त्यांना असाच अनुभव आलेला होता. मित्रांनो, आपण आता नेक्स्ट पॅसेजला वळतोय. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. ब्रेथवेट यांनी टीचरचे काम सुरू केले होते, पण ही सुरुवात रफली आणि एम्बॅरेस्ड म्हणजे काय? खडतर, कठीण व गोंधळात टाकणारी होती. रफली म्हणजे खडतर, कठीण आणि एम्बॅरेस्ड म्हणजे गोंधळात टाकणारी. नेक्स्ट. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स disrespectful, ill-mannered and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. स्टुडंट्सला तो डिसरिस्पेक्टफुल म्हणजे काय? उद्धट, आदर न करणारी, इल मॅनर्ड असंस्कारी, मिस्चिवस म्हणजे खोडकर असं समजत होता. आणि या उलट त्याचे स्टुडंट्स त्याला ॲरोगंट आउटसाइडर समजत होते, बाहेरचा उद्धट व्यक्ती समजत होते. म्हणजे ते एकमेकांना उद्धट समजत होते, एकमेकांचा रिस्पेक्ट करत नव्हते. विशेषतः विद्यार्थी त्याचा रिस्पेक्ट करत नव्हते. त्यांना ते वातावरण अनफॅमिलियर किंवा अनोळखी होते. त्या विद्यार्थ्यांना ते वातावरण अनोळखी होते, कारण ते वेगळ्या अशा सामाजिक वातावरणात वाढलेले होते. द स्टुडंट्स harass him from day one, slamming their desks
during his lecture using foul language and bullying him to a great extent. अशा सामाजिक वातावरणात वाढल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी लेखकाला पहिल्या दिवसापासून हॅरॅस करायला सुरुवात केलेली होती, त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. लेक्चर चालू असताना डेस्क स्लॅमिंग करणे म्हणजे काय, डेस्क वाजवणे असे ती उपद्व्याप करीत होती. त्याचबरोबर फाऊल लँग्वेज म्हणजे घाणेरडी भाषासुद्धा ते वापरत होते आणि मोठ्या प्रमाणात ते ब्रेथवेटला, त्या शिक्षकाला, रायटरला त्रास देत होते. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट. एवढंच काय, विद्यार्थिनी गर्ल्ससुद्धा लेखकांना त्रास द्यायला चुकत नव्हते, ते सुद्धा त्रास देत होते. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट व्हर्बली स्कॉल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन अनलेडीलाईक मॅनर अँड बीइंग अनरुली इन द क्लास. ब्रेथवेट त्यांच्या या अनलेडीलाईक मॅनर म्हणजे बाईसारखं न वागणाऱ्या या वर्तनाला व वर्गात अनरुली म्हणजे काय, बेशिस्त वागण्याला रिॲक्शन म्हणून खडसावत असे. मित्रांनो, तिथं अनरुली हा शब्द आलेला आहे म्हणजे बेशिस्त, आणि स्कोल्ड एक शब्द आलेला आहे म्हणजे खडसावणे, खरळपट्टी काढणे. नेक्स्ट पॅसेज. वेन ही अंडरस्टँड्स दॅट his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. जेव्हा लेखकाला असं समजलं की त्याच्या आउटबर्स्टला म्हणजे काय, भावनेच्या उद्रेकाला हे स्टुडंट्स रिस्पेक्ट देत नाही किंवा कोऑपरेशन सहकार्य करीत नाही, तेव्हा त्याने त्याची टीचिंग आणि त्यांना हाताळण्याची टॅक्टिक्स म्हणजे काय डावपेच बदलविले आणि तो त्यांच्याशी, ते विद्यार्थी ॲडल्ट आहे, मोठे आहेत, अशा प्रकारे एखाद्या रिस्पेक्टेबल पर्सनप्रमाणे वागू लागला, त्यांच्याशी इंटरॅक्ट करू लागला. इंटरॅक्ट करणे म्हणजे काय, बोलणे किंवा संवाद साधू लागला. He requires every girl be referred to as Miss and that his students call him Sir. तो मुलींना मिस म्हणून पुकारू लागला व त्यांच्याकडून त्यांनीसुद्धा त्याला सर म्हणून पुकारावे अशी अपेक्षा करू लागला. At first, the students find this level of deference ridiculous and unnecessary. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांना ही लेवल ऑफ डेफरन्स म्हणजे आदर देण्याची पद्धत रेडिक्युलस व अननेसेसरी वाटू लागली, म्हणजे काय, हास्यास्पद आणि अनावश्यक वाटू लागली. इथं रेडिक्युलस म्हणजे हास्यास्पद, अननेसेसरी म्हणजे अनावश्यक. सरांनी त्यांना मिस म्हणणे हे बघून त्यांना विचित्र वाटू लागले मुलींना, आणि विद्यार्थ्यांनासुद्धा रिस्पेक्ट देणे त्यांना वेगळं काही वाटू लागलं. तथापि थोड्या काही आठवड्यानंतर त्यांच्यात बदल जाणवू लागला. आता हा बदल कशामध्ये झाला, तर त्यांच्या हायजीन म्हणजे स्वच्छता ठेवण्यासंदर्भात व दृष्टिकोनात झाला. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. विद्यार्थ्यांना सलोखापूर्ण, मैत्रीपूर्ण हँडल करण्यात लेखक हा यशस्वी झाला होता. इथं एक शब्द आला आहे ॲमिकेबल म्हणजे सलोखापूर्ण, मैत्रीपूर्ण. मित्रांनो, जेव्हा लेखकांनी त्याच्या टीचिंगमध्ये बदल घडवून आणला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हँडल करण्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणला, तर विद्यार्थ्यांमध्ये त्याला बदल जाणवू लागला, विद्यार्थी त्याला रिस्पेक्ट देऊ लागले. नेक्स्ट पॅसेज. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museum and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. सांस्कृतिक एक्सपोजर्स विद्यार्थ्यांना मिळावी म्हणजे काय, संधी किंवा वाट मिळावी, यासाठी ब्रेथवेट हा त्यांना फील्ड ट्रिप्सवर घेऊन जाऊ लागला. फील्ड ट्रिप्स तो आयोजित करू लागला आणि म्युझियम आणि थिएटर्सला तो सहली आयोजित करू लागला. इथं एक्सकर्शन्स हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ सहली.
यातील काही विद्यार्थ्यांनी असल्या सहली पाहिल्यासुद्धा नव्हत्या. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँकार्ड accompanies द क्लास ऑन these एक्सकर्शन्स. ह्या एक्सकर्शन्समध्ये सहलीमध्ये गिलियन ब्लँकार्ड नावाच्या व्हाईट फिमेल टीचर म्हणजे काय रंगाने गोरी असलेली शिक्षिका हिने ब्रेथवेटला कंपनी दिलेली होती, सहकार्य केलेलं होतं. This makes the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. इथं ब्लँकार्ड आणि ब्रेथवेट यांच्यामधील मैत्रीची सुरुवात ठरली. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. अशाच प्रकारे ब्रेथवेट आणि त्याच्या स्टुडंट्सच्या रिलेशनशिपबद्दल अशीच मैत्री टेस्ट झाली. नेक्स्ट पॅसेज. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. जरी त्याच विद्यार्थ्यांनी फ्रिक्वेंटली त्याला डिसअपॉइंट आणि हर्ट केलं, नाराज आणि दुखवलं, त्याने त्यांना क्षमा किंवा माफ करणे शिकून घेतलेलं होतं. यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये सततपणे बदल घडत आला. त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता, एम्पॅथी म्हणजे सहानुभूती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान याने ते लेखकाला सरप्राईज करत होते. या तिघ गोष्टींनी ते वाढत होते किंवा त्यांच्यामध्ये ते विकसित होत होते. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लेखकापासून शिकायला मिळते की प्रेमाने सर्व गोष्टी जिंकता येतात. लेखकाने त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल घडवून आणलेला होता. नेक्स्ट पॅसेज. अनदर फॅसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्ट्री ऑफ colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. मोठं वाक्य आहे. या कहाणीचा दुसरा आयाम, फॅसेट म्हणजे आयाम, म्हणजे या नॅरेटिव्हमध्ये म्हणजे कथेमध्ये हेवी हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम आहे. कॉलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद. त्याचे डार्क कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय वाईट परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, मानसिक व शारीरिक आघात, ट्रॉमा म्हणजे आघात, की ज्यामुळे ब्रेथवेटचे ब्रिटिशांबद्दल तिरस्कार व क्रोध या भावना वाढल्यात. इथं रॅथ एक शब्द आलेला आहे. रॅथ म्हणजे क्रोध. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कॉलोनियलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. दुसऱ्या महायुद्धानंतर या वसाहतवादाचे पूर्वग्रहदूषित परिणाम त्याने फील केले होते. हे इंग्लंडचे रेग्युलरचं पिक्चर होते. इथं एक शब्द आहे प्रेजुडिशियल इफेक्ट्स म्हणजे काय, पूर्वग्रहदूषित परिणाम. एखाद्याबद्दल अगोदरच डोक्यामध्ये चुकीचा समज करून घेणे म्हणजेच काय, प्रेजुडिशियल थिंग. अँड दीज negative experiences frequently shape his thoughts and actions. आणि हे निगेटिव्ह अनुभवांनी त्याच्या विचारांना व ॲक्शनला आकार देत गेला. एखाद्या गोष्टीचं जर आपल्यावर आघात होत गेले, त्या प्रकारे आपल्या मनात त्याच्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी तयार होत असतात, निगेटिव्ह अनुभव तयार होत असतात. त्याच प्रकारे लेखकाच्या मनावर या वागणुकीमुळे परिणाम झालेला होता. पुढे. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. ज्या कंडिशनमध्ये विद्यार्थी राहत होते ते बघून ब्रेथवेट हा शॉक झाला होता आणि त्याच्या टीचिंग एन्व्हायरमेंटमधून युद्धाचे शारीरिक आघातसुद्धा सर्वत्र दिसून येत होते. विद्यार्थ्यांच्या कंडिशनवर सुद्धा तो शॉक झाला होता आणि त्याने जे वाईट अनुभव एक कृष्णवर्णीय म्हणून भोगलं होतं तो ते त्याच्या टीचिंगमध्ये एक्सप्रेस करत होता. म्हणून तो म्हणतो आहे की त्याच्या टीचिंग एन्व्हायरमेंटमधून युद्धाचे शारीरिक
जे आघात आहे ते सर्वत्र दिसून येत होते. द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. मित्रांनो, आपण आता समरी ऑफ द नॉवेल हा भाग संपवलेला आहे. आपण आता पेज नंबर 180ला जात आहोत. थीम ऑफ द नॉवेल. पहिलं वाक्य, स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रेजुडाइस अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. विद्यार्थी शिक्षकांचे संबंध, पूर्वग्रह दूषित विचार दॅट इज प्रेजुडाइस, आणि रेसिझम म्हणजे वंशविद्वेष, वंशभेद, या नॉवेलच्या थीम्स आहेत, विषय आहेत. नेक्स्ट पॅसेज. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. E.R. ब्रेथवेट यांना एका रफ म्हणजे काय गावंढळ म्हणूया आपण, व नोटोरियस म्हणजे कुविख्यात अशा शाळेत टीचरचा जॉब मिळतो. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. लेखकाला आढळते की जे विद्यार्थी इथं आहेत त्यांचं बॅकग्राऊंड शिकण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण विकास व प्रगतीसाठी सुटेबल नाही आहे. मित्रांनो, एकतर त्या विद्यार्थ्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते लोअर मिडल क्लासचं असावं व रफ असावं म्हणजे गावंढळ असावं, म्हणून ते अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. तो नोटीस करतो, लक्ष देतो, त्याच्या लक्षात येते की विद्यार्थी त्यांचा ॲटिट्यूड व बिहेवियर, त्यांचा दृष्टिकोन शिकण्याविषयीचा आणि त्यांचं वर्तन हे चेंज करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकॉलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. पण तरीही कमी वेळात लेखकाने त्याच्या नॉवेल म्हणजे नवीन व क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे नवनवीन आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स म्हणजे नवीन टेक्निक, नवनिर्मित टेक्निक, आणि विद्यार्थ्यांच्या सायकॉलॉजीला समजून शेवटी त्यांचं मन जिंकलेलं आहे. दो ही वॉज बुलीड, हरॅस्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स, ही डिडंट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स that helped him to bring a significant change in his students' lives. जरी तो बऱ्याच वेळा त्यांच्याकडून त्रस्त झाला, बुलीड, टॉर्चर्ड झाला, शारीरिक व मानसिकदृष्ट्या हरॅस झाला, तरी त्याने त्याचा संयम, पेशन्स सोडला नव्हता आणि त्याच्या नवीन आयडियाज आणि टेक्निक्सने त्या विद्यार्थ्यांच्या जीवनात एक सिग्निफिकंट चेंज त्याने आणलेला होता. सिग्निफिकंट चेंज म्हणजे महत्त्वाचा चेंज आणलेला होता. नेक्स्ट पॅसेज. द रेसिझम प्रिव्हॅलेंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस, इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. टू सर्व विथ लव ही नॉवेल जेव्हा लिहिली गेली त्याचंच प्रायमरी सिग्निफिकन्स म्हणजे काय की प्राथमिक महत्त्व असं होतं की त्यावेळेस 1940च्या मध्याला ग्रेट ब्रिटन या देशामध्ये वंशभेद चालू होता, काळा-गोरा असा भेदभाव चालू होता. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स, including encounters on the bus, at the job interviews, at Greenslade School, when searching of housing, at a restaurant with his girlfriends, and so on. नॅरेटरला म्हणजे काय लेखकाला या वर्णद्वेषाचा किंवा वंशद्वेषाचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा त्रास झाला ते दिलेलं आहे. व्हाईट ब्रिटन्स म्हणजे काय ब्रिटनमध्ये गोऱ्या लोकांचे वर्चस्व आहे म्हणून तिथं व्हाईट ब्रिटन्स म्हटलं आहे. या ठिकाणी बसमध्ये बसल्यावर, जॉबसाठी इंटरव्ह्यू देताना, ग्रीनस्लेड स्कूलमध्ये राहण्यासाठी घर घेताना व जेव्हा लेखक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटला जातो त्या ठिकाणी त्याला कृष्णवर्णीय असल्याचा फटका बसलेला आहे. त्याच्याबरोबर भेदभाव केल्याचे त्याला अनुभव आलेले होते. नेक्स्ट पॅसेज. At the outset,
Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. ॲट द आउटसेट म्हणजे प्रारंभी सुरुवातीला ब्रेथवेटला या प्रेज्युडाईस म्हणजे लोकांच्या कृष्णवर्णीय लोकांबद्दलचा पूर्वग्रह दोषाबद्दलचा अनपेक्षित धक्का बसलेला होता. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गुयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. लेखक ब्रिटिश गुयानामध्ये ब्रॉटअप झालेला होता, लहानचा मोठा झालेला होता. तो स्वतःला एक ब्रिटिश नागरिक म्हणूनच बघत होता. स्वतःला त्याने ब्रिटिश कॉलनीत राहत असताना कधीच ब्लॅक ब्रिटिश सिटिझन किंवा नागरिक म्हणून समजलं नव्हतं. नेक्स्ट, व्हेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड एस्टीम इन द सोसायटी. जेव्हा त्याने ग्रेट ब्रिटन देशासाठी सैन्यात सैनिक म्हणून रॉयल एअरफोर्समध्ये नोकरी केली, तेव्हा त्याला समाजात रिस्पेक्ट म्हणजे आदर व एस्टीम म्हणजे प्रतिष्ठा मिळाली होती. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर. पण जेव्हा त्याने जॉब सोडला तेव्हा सर्व त्याला आउटसाइडर मानू लागली, म्हणजे बाहेरचा मानू लागली. मित्रांनो, त्याला ते त्या देशाचा मानतच नव्हती, कारण तिथे गोऱ्या लोकांची संख्या जास्त होती, त्यांचं वर्चस्व होतं. म्हणून त्याला ते त्या देशाच्या असल्यावर सुद्धा आउटसाइडर मानत होती, त्याच्याशी भेदभाव करीत होती, काळा गोरा असा भेदभाव करीत होती. आता नेक्स्ट पॅसेज. ब्रेथवेट्स extensive experience and education was of no use in job interviews where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. जेव्हा तो जॉब मिळवण्यासाठी मुलाखत द्यायला जायचा तेव्हा त्याच्या मोठ्या अनुभवाचा व शिक्षणाचा काहीही उपयोग होत नव्हता, कारण त्याला ते अगोदरच सांगायचे, ते जॉब देणारे अगोदर सांगायचे की जागा भरल्या गेलेल्या आहेत किंवा तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहात. म्हणजे काय, तुम्ही जास्त शिकलेले आहात, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही वगैरे वगैरे ते कारण सांगून लेखकाला टाळायचे. ॲक्च्युली त्यांना लेखक रंगाने कृष्णवर्णीय असल्याने त्या जॉबसाठी लेखकाला घ्यायचेच नव्हते, लेखकाला टाळायचे होते. ग्रेट ब्रिटनमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असा टोकाचा संघर्ष होता. यात ब्लॅक लोकांना दुय्यम वागणूक दिली जायची, खालची वागणूक दिली जायची. लेखकाला याचा भयंकर त्रास सहन करावा लागला. धिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रायल फॉर द ब्रिटिश. ह्यामुळे ब्रेथवेटच्या मनात ब्रिटिशांबद्दलचा सेन्स ऑफ बिट्रेयल म्हणजे फसवणुकीची भावना वाढतच गेली. नेक्स्ट, इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो व्हर्बली. त्याने कधीही फिजिकली कोणालाही याबद्दल लॅश केलेलं नव्हतं. लॅश म्हणजे कोणाचीही करळपट्टी त्याने काढलेली नव्हती, किंवा व्हर्बली म्हणजे शाब्दिक मार्गाने त्याने क्वचितच कोणाला बोललेलं होतं. नेक्स्ट, ही एक्झिबिट्स पेशंट एंडुरन्स ॲट टाइम्स and at others he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. या दरम्यान त्याने त्याचा संयम दाखवला होता. पेशंट एंडुरन्स म्हणजे संयम दाखवला होता, आणि दुसऱ्या बाजूने त्याच्यामधील राग, रेज म्हणजे राग, हा तीव्र तिरस्कारात रूपांतरित होत होता. ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे रूपांतरित होत होता. त्यामुळे त्याला असं वाटायचं की जे त्याच्याशी अनफेअरली म्हणजे अन्यायाने वागत आहे त्यांना दुखवावं, हर्ट करावं. नेक्स्ट, ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीनस्लेड स्कूल टू बी अ बीट नोटोरियस अँड रफ इन बिहेवियर, बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट all the students would surely achieve success and desired goals in their lives. ब्रेथवेटला अशा प्रकारच्या अनुभवांनी ग्रीन स्लेट स्कूलमधील स्टुडंट्स हे
नोटोरियस आणि रफ वाटत होती. म्हणजे काय, त्रासदायक किंवा गावंढळ वाटत होती. नोटोरियस म्हणजे बेनामी, त्रासदायक. रफ म्हणजे गावंढळ. पण त्याला आशा होती, होप्स होत्या, की यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली व त्यांची प्रॉपर केअर घेतली तर त्यांच्या आयुष्यातील ध्येय, गोल्स जे त्यांना हवं आहे ते अचीव करण्यात सक्सेसफुल होतील. मित्रांनो, आपण आता या व्हिडिओ लेक्चरच्या शेवटच्या भागाकडे वळतो आहे. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट या नॉवेलच्या उतार्याचा सारांश. सिनॉप्सिस म्हणजे सारांश. फर्स्ट लाईन, इन धिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. ह्या उतार्यात ब्रेथवेट हा स्टुडंट्स काउन्सिलमध्ये हाफ इयरली रिपोर्टचे वर्णन करीत आहे. रिकाउंट्स म्हणजे वर्णन करतो. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी काय स्टडी केलेलं आहे हे ब्रेथवेट सांगत आहे. म्हणजेच काय मित्रांनो, इथं विद्यार्थ्यांची परिषद भरलेली आहे आणि इथं शाळेचा हाफ इयरली रिपोर्ट विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. म्हणजे काय, विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आहेत ते स्टेजवर जाऊन या 6 महिन्यामध्ये किंवा शाळेच्या हाफ इयरमध्ये काय काय शिकवलं आहे, प्रत्येक विषयाचा रिपोर्ट ते फॅकल्टीला देणार होते. फॅकल्टी म्हणजे शिक्षकांसमोर मांडणार होते. नेक्स्ट, ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह्ज speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs, and the importance of international and interracial cooperation. या कार्यक्रमात ब्रेथवेटच्या वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह्ज म्हणजे त्याच्या वर्गातील विद्यार्थी त्यांनी शिकलेल्या कोर्सवर्कबद्दल आणि वेगवेगळे लोक संस्कृती, कल्चर्स संस्कृती, कस्टम्स रूढी परंपरा, आंतरराष्ट्रीय व आंतरवंशीय इंटररॅशियल म्हणजे आंतरवंशीय लोकांचे एकमेकांना होणारे सहकार्य भेदभाव विना याचे महत्त्व ते वर्गात शिकले हे संपूर्ण शाळेमध्ये सांगितलेलं होतं. मित्रांनो, ब्रेथवेटने त्याच्या विद्यार्थ्यांना जो काळा गोरा फरक या इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये चालू होता त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केलेली होती आणि त्याचे जे विचार आहे त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवले होते. नेक्स्ट पॅसेज, मिस जोसेफ अँड डेनहॅम बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. ब्रेथवेटच्या वर्गातील मिस जोसेफ आणि डेनहॅम या विद्यार्थ्यांनी या मीटिंगचे अध्यक्षस्थान भूषविले होते. प्रिसाइड म्हणजे अध्यक्षस्थान. ॲट द आउटसेट मिस्टर Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well-received presentation. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापक मिस्टर फ्लोरियन यांनी मोठं पण चांगलं असं भाषण दिलं. वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं होतं. नेक्स्ट, वन आफ्टर अनदर each class gives a brief report of their progress through their chosen representatives on what they have been studying in each subject so far. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी एकामागून एक उठून त्यांच्या वर्गात काय शिकविले, प्रत्येक सब्जेक्टमध्ये आतापर्यंत काय शिकवले याचा प्रोग्रेस रिपोर्ट ते वाचून सांगू लागले किंवा ते सांगू लागले. अ पॅनेल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर each class to answer any question regarding the report submitted by the क्लास. प्रत्येक वर्गातील स्टुडंट्सनी रिपोर्ट सबमिट केल्यावर त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शिक्षकांचे एक पॅनल तयार करण्यात आलेले होते. मित्रांनो, आपण पेज नंबर 181ला वळतोय. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देअर इज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. सुरुवातीला लोएस्ट क्लास म्हणजे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रिपोर्ट वाचायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्या ॲबिलिटीनुसार ते प्रोग्रेस मांडत होते. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बीइंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. मिस्टर ब्रेथवेटचा क्लास हा
ओल्डेस्ट होता, सिनियर विद्यार्थ्यांचा होता, म्हणून त्यांचा रिपोर्ट हा शेवटी सादर होणार होता. नेक्स्ट पॅसेज. मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लासेस proceedings by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. मिस जोसेफ ही ब्रेथवेट शिकवित असलेल्या वर्गातील एक विद्यार्थिनी होती. तिने तिच्या वर्गाचा रिपोर्ट मांडायला सुरुवात केली. तिने क्लॅरिफाय करताना सांगितले की त्यांनी शिकलेल्या गोष्टींची कॉमन थीम काय आहे, तर त्यांना शिकलेला भाग स्टडी ही मनुष्य जातीशी इंटरडिपेंडन्सी म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजेच काय, तर ब्रेथवेटने त्या वर्गामध्ये माणुसकीचे धडे शिकवलेले होते आणि मनुष्यजात ही एकमेकांवर अवलंबून असते, त्यामध्ये भेदभाव करता येणार नाही, अशा प्रकारचे धडे तिथं शिकवलेले होते आणि ती त्यांची कॉमन थीम होती. जे काही शिकवलं होतं त्याचं कॉमन थीम होती. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आता पॉटर नावाच्या स्टुडंट्सने मॅथ्स विषयाची बाजू मांडताना म्हटलं आहे की वर्गात काय शिकवलं आहे हे सांगताना त्याने म्हटलं आहे की कॉमन वेट व मोजमाप यांनी मोठं अंडरस्टँडिंग कशी पोचली जाते. फॉस्टर्ड म्हणजे पोचणे, हे आम्ही शिकलो. म्हणजे काय, आम्ही समजूतदारी शिकलो, हे त्याने तिथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी अँड मिस डेअर अँड फनमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. मिस पेग आणि जॅक्सन या विद्यार्थ्यांनी जिओग्राफी या विषयाबद्दल रिपोर्ट सांगितलेला आहे आणि मिस डेअर आणि फनमॅन या विद्यार्थ्यांनी फिजिओलॉजीबद्दल रिपोर्ट सांगितलेला आहे. हे वाक्य पुढे पूर्ण करू. विथ फनमॅन स्टीलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ए ह्युमन स्केलेटन अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. आता फनमॅनने फिजिओलॉजीबद्दल, शरीरशास्त्राबद्दल नकळत काही गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत. कशाबद्दल, तर ह्युमन स्केलेटनबद्दल, मानवी सांगाड्याबद्दल. शरीरशास्त्र म्हटलं म्हणजे काय, आता मानवी सांगाडा हा भाग आलाच. तो म्हणतोय की बेसिकली ऑल पीपल वर द सेम, सर्व लोक हे समान असतात. मित्रांनो, ब्रेथवेटने विद्यार्थ्यांना माणुसकी व समानतेची शिकवण शिकवली होती. विषय कोणताही असो, परंतु त्याने माणुसकी व समानतेची शिकवण सारख्या पद्धतीने शिकवलेली होती. तीच शिकवण विद्यार्थी त्या मीटिंगमध्ये बोलून दाखवत होते. आता नेक्स्ट. मिस डॉट रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. मिस डॉड हिने हिस्ट्री आणि मिस जोसेफ हिने सायन्स या विषयाबद्दल वर्गात काय शिकवलं याचा रिपोर्ट दिला. नेक्स्ट. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ PT and games, complaining that the class was ill-conceived and pointless. डेनहॅमने PT गेम्सचा विषय हा इल कन्सिव्ड आणि पॉइंटलेस म्हणजे काय निरर्थक आहे असे मांडलेलं आहे आणि तिथलं वातावरण स्टर केलेलं आहे, ढवळून टाकलेलं आहे. त्याने कंप्लेंट केल्यामुळे तिथलं वातावरण ढवळून गेलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज. Mr. Weston, Mrs. Dale Evans, and Miss Phillips are chosen at random to answer students' questions arising from the senior presentations. Mr. Weston, Mrs. Dale Evans आणि मिस फिलिप्स या शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडचणी व प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी निवड झालेली होती. ही निवड रँडमली झालेली होती. नेक्स्ट. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT, Mr. Weston responds quite ridiculously, trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. जेव्हा डेनहॅम या विद्यार्थ्याने PT या विषयाबद्दलची तक्रार केली किंवा त्याच्या आवश्यकतेबद्दल त्याने विचारले, मिस्टर वेस्टन या शिक्षकाला त्याचे उत्तर देता आले नाही. त्याने हसून उत्तर दिले व सुसंगत वाद किंवा उत्तर द्यायला त्याने नाकारलं. पुढे.
Unexpectedly, the quiet and hesitant Miss Phillips steps in and gives a steady defense of the practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his heated protest. आता काय झालं बघा, जेव्हा मिस्टर वेस्टॉनला उत्तर देता आले नाही तेव्हा मिस फिलिप्स या शिक्षिका पुढे आल्या व मजबूतीने त्याबद्दल त्यांनी उत्तर दिले व बुद्धिचातुर्याने उत्तर दिले. डेनहॅमच्या प्रश्नाला किंवा त्याच्या तक्रारीला उत्तर दिले गेले होते. नेक्स्ट. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. ब्रेथवेट त्याच्या वर्गाच्या प्रोग्रेस रिपोर्टला पाहून खूपच सॅटिस्फाईड झालेला होता, खूप समाधानी झालेला होता. जे काही त्याने हाफ इयरमध्ये शिकवलेलं होतं त्याबद्दल तो आनंदी होता, समाधानी होता. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लेखकाची ओळख, पात्रांची ओळख, त्यानंतर समरी ऑफ द नॉवेल, थीम ऑफ द नॉवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट या गोष्टी बघितलेल्या आहे. मित्रांनो, टू सर्व विथ लव या लेसनचं ॲक्च्युअल मिनिंग आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पार्ट 2 या व्हिडिओची सूचना तुमच्या या स्क्रीनवर आलेली असेलच त्याला क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकतात. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर याच व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्हाला हवा असलेला टॉपिक पर्टिक्युलर लिंकला क्लिक करून तुम्ही मिळवून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.